आज आपल्याला पेपर 1 पेपर 1 मधील मराठी हा जो भाग आहे तो शब्दांच्या जाती याचा अभ्यास करायचा आहे। आता तो कशात आहे? अनुक्रमणिका काढा सगळ्यांनी पुस्तकातली। बघा, कार्यात्मक व्याकरण मध्ये शब्दांच्या जाती हा भाग आहे। त्याच्यामध्ये आज 4 जाती आपल्याला बघायच्या आहेत, नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद। आता हे जे कार्यात्मक व्याकरण आहे बाळांनो, हे 3 तर त्याचा भारांश आहे 32%। त्याचा भारांश किती आहे? 32%। आणि त्याच्यावर एकच घटक नाही तर बरेच घटक आहेत, वर्णमाला, शब्दांच्या जाती, लिंग, वचन, काळ, विरामचिन्हे, वाक्यांचे भाग, शुद्ध अशुद्ध शब्द, प्रत्यय घटित उपसर्गित शब्द, त्याच्यानंतर भाषाविषयक सामान्य ज्ञान। तर हे नाही, हा वेगळा घटक आहे। तर एवढे सगळे जे आहेत हे 32%ला, याचा भारांश 32% आहेत। आज आपण काय बघणार आहोत? शब्दांच्या जाती। आता शब्दांच्या 8 जाती आहेत। खरं तर शब्दांच्या 8 जाती आहेत, पण आपल्याला इथे आज अभ्यासासाठी 4 जाती बघायच्या आहेत। कोणत्या कोणत्या सांगितलं होतं मी? बोला। नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद। नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद या शब्दांच्या ज्या 4 जाती आहेत त्या आपल्याला बघायच्या आहेत। हे बघा, नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद या 4 जातींचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। आणि एकूण शब्दांच्या जाती किती आहेत? 8 आहेत। किती जाती आहेत शब्दांच्या? एकूण 8 आहेत। आता नाम, अगोदर आपल्याला काय बघायचं आहे? नाम। नाम म्हणजे नाव रे, एक लक्षात ठेवायचं, नाम म्हणजे नाव। नाम म्हणजे नाव, जसं सुखदेव, कीर्तना, शुभम, तन्वी, प्रियंका, हे काय आहेत? नाम आहेत। हे काय आहेत? नाम आहेत। नाम म्हणजे एखाद्या वस्तूला, व्यक्तीला, पदार्थाला दिलेलं नाव। थोडक्यात हे लक्षात ठेवायचं की नाम। आता नाम सजीव आणि निर्जीव ह्या दोघं वस्तूंचा समावेश आहे। हिमालय, हिमालय सुद्धा नाम आहे। त्याच्यानंतर पर्वत, ब्रह्मगिरी, हे काय? हे नाम आहेत सगळे। तुमचा हा खंडेरावाचा जो खंडेरावाचा डोंगर आहे, खंडेराव, हे सुद्धा नाम आहेत। म्हणजे प्राण्यांची, समजा बकरी, गाय, बैल, घोडा, हे सगळे नाम आहेत। याच्यात बघा, मुलांची नावे, जशी सगळे मुलांची, मुलींची नावं। लक्षात ठेवायचं, नामामध्ये कशाचा समावेश होतो हे लक्षात ठेवावं लागेल, कारण याच्यावर आधारित प्रश्न विचारले जातात। हे सगळं तुम्हाला माहिती आहे। मुलांची नावं ही सगळी जी आहेत ती मुलांची नाव आहेत, ते नामामध्ये मोडतात। पुढे आहे मुलींची नावं, बरोबर? मुलांची आणि मुलांची नावं। पुढचं आहे फुलांची नावं। फुलांची नावं, सगळे फुलं, सगळे, मोगरा, गुलाब, कमळ, चाफा, जास्वंद, झेंडू, केवडा, त्याच्यानंतर सदाफुली, हे सगळी जी आहेत ती फुलांची। फळांची नावं, जितके पण फळं आहेत तितकी सगळं नामामध्ये येतात। पुढे आहे पाळीव पशूंची नावं, वन्य पशूंची नाव। आता पाळीव आपले गाय, बैल, घोडा, म्हैस जे आपण पाळतो ते सगळे, वन्य म्हणजे जंगलात राहतात ते सगळे प्राणी, वाघ, सिंह, हत्ती, अस्वल, ससा, जिराफ, कोल्हा, हे सगळे। पक्षी जेवढे पण तुम्हाला माहितीये, मोर, चिमणी, कोंबडी, कोकिळ, बुलबुल, कबूतर, अजून घार, जेवढे पण पक्षी आहेत ते सगळे। नद्यांची नावं, आता जितक्या पण नद्या आहेत आपल्या याच्या जवळ, तुमच्या गावाच्या जवळ कोणती नदी वाहते? गंगापूर धरण कोणत्या नदीवर आहे? गोदावरी। तर मग ही नाव जे ते काय नाम आहे? गोदावरी काय आहे? नाम आहे। जेवढ्या पण नदींचे नावं आहेत ते काय आहेत? नाम असतात। त्याच्यानंतर पर्वतांची नावं बघा, हिमालय, सह्याद्री, सातपुडा, अरवली, विंध्य, निलगिरी, असे ही जे हे सुद्धा नाम आहेत। पुढे आहे वस्तूंची नावं। हा पेन आहे, पेन, बांगडी, घड्याळ, चष्मा, पुस्तक, वही, हे सगळे नाम आहेत। वस्तूंची नावं जे आहेत ते सुद्धा काय आहेत? नाम आहेत। देशाची नाव, भारत, अमेरिका, पाकिस्तान, चीन, श्रीलंका, नेपाळ, चीन, बरोबर। तर हे सगळे, इराक, इराण, हे सगळे काय आहेत? ही सुद्धा नामं आहेत। त्याच्यानंतर राज्याची नावं आपल्याला माहितीये, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, गोवा, पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हे जे सगळे आपण जे राज्य बघतो हे सुद्धा काय आहेत? नाम आहेत। त्याच्यानंतर जिल्ह्यांची नावं, कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली, रत्नागिरी, नाशिक, हे सगळे जे आहेत ही जिल्ह्याची नावं सुद्धा काय आहेत?
नाम आहेत. पुढे आहे खेळांची नावे. खेळ जे तुम्हाला सगळे खेळ माहिती आहेत, लंगडी, खो खो, क्रिकेट, कबड्डी, आट्यापाट्या, लगोरी, कॅरम, जे सगळे खेळ आहेत ती नावं सुद्धा नामामध्ये येतात. महिन्यांची नावे चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद जे आहेत ते सगळे काय आहेत, नाम आहेत. शिवाय हे जे आहेत आपले इंग्रजी महिने जानेवारी पासून डिसेंबर पर्यंत हे सुद्धा नाम मध्ये येतात. ऋतूंची नावं वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर हे सुद्धा कशात येतात, नाम. पुढे काय झाडांची नाम आहे. वाराचे नाव राहायचं, वार राहिलं का, बरं. सोमवार पासून तर रविवार पर्यंत जे वार आहेत ते सुद्धा नाम मध्ये येतात. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार सगळे. पुढे आहेत झाडांची नावे. आता झाड जेवढे पण आहेत ते सगळे नामामध्ये येतात. नाम समजा उंबर, लिंब, चिंच, सुबाबूळ, निलगिरी, हे जास्वंदी हे सगळे कशात येतात, नामामध्ये येतात. जास्वंदीचं फूल आलं, फुलाच्या ठिकाणी आलं तर फूल, जास्वंदीचं झाड आलं तर झाडाच्या ठिकाणी जास्वंदी झाड, असं नाम. पुढे आहे कीटकांची नावे. कीटक मध्ये सगळेच येतात. सगळेच येतात कीटक मध्ये. काय काय बघा, फुलपाखरू, डास, नाकतोडा, मासी. त्याच्यानंतर सरपटणारे प्राणी, मासा, सरडा, या साप हे येतात. सॉरी, मासा पाण्यात राहतो ना, साप, सरडा हे सगळे जे येतात. त्याच्यानंतर बेडूक, मगर, जे प्राणी आहेत सगळे ते सगळे नामामध्ये येतात. लक्षात आलं नामामध्ये काय काय येतं, लक्षात आलं. नाम म्हणजे काय, नाव. अजून नाव कोणाचं नाव, माझं फक्त, मग वारांचे, वस्तूचे, बरोबर, याला नाम असे म्हणतात. बघा हे जे सगळे आहेत यांना नाम असे म्हणतात. हे सगळे जे आहेत यांना नाम म्हणतात. अवयवांची नाम. पुढे राहिलं आपलं अवयवांची नाम. नाक, तोंड, हात, पाय, जठर, पोट आपल्या शरीराचे अंतरिंद्रिय आणि बाह्य इंद्रिय जे पण आहेत त्याला नाम असं म्हणतात. म्हणजे अंतरिंद्रिय पण आणि बाह्य इंद्रिय पण आहेत त्याला नाम असे म्हणतात. आलं लक्षात. म्हणजे छाती, फुफ्फुस, हृदय, किडनी हे अंतरिंद्रिय जे आहेत, मेंदू ते पण नाम आहेत. त्याच्यानंतर हात, पाय, बोट, डोळे, नाक हे पण नाम आहेत. पुढे आहे मनाच्या स्थितीची नावे. आता हे लक्षात ठेवा बाळांनो, हे जरा कन्फ्युज होतात तुम्ही जेव्हा प्रश्न विचारले जातात तर इथे तुम्ही कन्फ्युज होतात की याच्यात नाम कोणतं आहे, याच्यात नाम कोणतं आहे. हे बाकीचे तर आपण ओळखून घेतो. ही मनाच्या स्थितीची नावे. आता कधी कधी तुम्हाला खूप छान वाटतं, तुम्ही म्हणतात टीचर आज ना मला एकदम भारी वाटतं, मी खूप आनंदी आहे. ही काय झाली, तुमची मनाची स्थिती असेल. तुम्हाला खूप छान एखादे कोणी चॉकलेट दिली आवडती, तुमच्याकडे पाहुणे आले त्यांनी तुम्हाला मस्त असं बिस्किट पॉकेट आणलं, तुम्हाला भारी वाटतं की नाही. तेव्हा तुम्ही काय होतात, आनंदी होतात. तेव्हा तुम्ही काय होतात, आनंदी. म्हणजे तेव्हा तुमची ही मनाची स्थिती असते, तो आहे आनंद. आनंद लक्षात ठेवा. हे बा, आनंद, दुःख, ममता. आता आनंदी म्हटलं तर ते नाम येणार नाही, ते विशेषणामध्ये चाललं जातं. हे जे आहेत हे काय आहेत, हे नाम आहेत. कौतुकास्पद म्हटलं तर ते कशात जातं, विशेषणामध्ये जातं. कौतुकास्पद म्हटलं, भीतियुक्त, भीतियुक्त म्हटलं तर ते कशात जातं, विशेषणात जातं. पण लक्षात घ्या, हास्य, भीती, ममता, दुःख हे जे सिंगल आहेत सगळे एक म्हणजे एकेरी आहेत ते नाम आहेत बाळांनो, हे लक्षात घ्या. मनाची स्थिती, मला ना आज खूप दुःख होतंय, मी दुःखी आहे आणि मला दुःख. त्याच्यानंतर ममता, ममता म्हणजे प्रेम. हास्य, हास्य म्हणजे हसणारा. भीती, कौतुक हे सगळे जे आहेत मनाच्या स्थितीचे, पण हे सिंगल फक्त असावेत. याला काही जर जोडून आलं तर ते नामामध्ये येत नाही. त्याला एखादं पद जोडून आलं तर ते येत नाही नामामध्ये. आता बघा पुढे गुणांची नावं. सौंदर्य, सुंदरता, शौर्य, प्रामाणिकपणा, गोडवा, भव्यता. आता नुसतं भव्य म्हटलं तर ते येणार नाही. सुंदर म्हटलं तर येणार नाही. सुंदरता हे नाम आहे. सौंदर्य, सुंदर नाही, सौंदर्य हे नाम आहे. त्याच्यानंतर शौर्य, प्रामाणिकपणा. नुसतं प्रामाणिक म्हटलं तर येणार नाही, प्रामाणिकपणा. गोड नाही, गोडवा, शौर्य. हे लक्षात ठेवायचं. हे पाठच करून टाकायचे असे की म्हणजे 4-4 वेळा वाचलं ना तुमचं आपोआप लक्षात राहील. हे लक्षातच ठेवायचं. आता हे ग्रह आणि ताऱ्यांची नावं हे आपल्याला माहितीये.
हे नामामध्ये येतात. हे तुम्ही कन्फ्युज कुठे होणार बघा, इथे काल्पनिक नावे स्वर्ग, नरक, अमृत, परी, परस, इथे पण नाही होणार जास्त. पण हे जे दोन भाग आहेत इथे जास्त कन्फ्युजन होतं. म्हणून जेव्हा पण त्या वाक्यामध्ये तुम्हाला ओळखलं जाईल की याच्यातील नाम ओळखा आणि हे जर आले तर तेव्हा विचारपूर्वक ऑप्शनला गोल काळं करायचं आहे. हे दोन जे आहेत हे तुम्हाला कन्फ्युज करणार आहेत. म्हणून यांच्याकडे व्यवस्थित लक्ष द्यायचं, व्यवस्थित वाचायचं आहे. आलं लक्षात? आता नमुना प्रश्न तुम्हाला इथे दिलेले आहेत. पुढील पैकी नाम असलेला पर्याय निवडा. सुंदर, चंद्र, पाहिला आम्ही. चंद्र हे नाम आहे, बरोबर. चंद्र हे नाम आहे. आता सुंदर आपण वरती वाचलं होतं, सुंदर हे नाम आहे का रे? मग इथं नाम जर राहिलं असतं तर काय राहिलं असतं? काय राहिलं असतं? याच्या पुढे काय राहिलं असतं? सुंदरच्या पुढे काय ते राहिलं? सुंदरता. शाबास. जर सुंदरता राहिलं असतं तर काय असतं? ते नाम राहिलं असतं. पुढे पुढील पैकी नाम नसलेला. नाम नसलेला. हुशार. अच्छा, खाली बघतायत का तुम्ही? पुढील वाक्यातील नाम ओळखा. पिवळे, तांबूस व कोवळे ऊन सर्वत्र. एक काय? ऊन. बर, ऊन हे नाम आहे. ठीक आहे. पुढील वाक्यात एकूण किती नामे आली आहेत? माझी आजी दर रविवारी छान गोष्ट सांगते. कोणते कोणते आलेले आहेत? माझी आहे का? माझी आहे? नाहीये ना. मग आजी, रविवार आणि गोष्ट. आजी, रविवार आणि गोष्ट हे तीन नाम आहेत. आलं लक्षात? माझी हे विशेषण आहे बाळांनो. माझी हे काय आहे? विशेषण. आता विशेषण आपण पुढे भाग घेणार आहोत. पुढचं 5, प्रश्न क्रमांक 5 दिलेल्या वाक्यात रिकाम्या जागी येणारे योग्य नाम पर्यायातून निवडा. डॅश खेळ करणाऱ्यास मदारी म्हणतात. अस्वलाचा, माकडाचा, सापाचा, बाहुल्यांचा. माकडाचा. बर, माकडाचा खेळ करणाऱ्यास मदारी असे म्हणतात. पुढे सरावासाठी प्रश्न. प्रश्न क्रमांक 1. पुढील प्रत्येक वाक्यातील नाम ओळखून त्याच्या योग्य उत्तराच्या पर्याय क्रमांकाचे उत्तर रंगवा. चला ओळखा. वेलीवर रंगीबेरंगी व सुंदर फुलपाखरे बसली. शाबास. याच्यात नाम कोणतं आहे? फुलपाखरे. पुस्तक बंद करायचंय. क्लोज युअर बुक्स. क्लोज युअर बुक्स. पे अटेन्शन. इथे लक्ष द्यायचंय. फुलपाखरे काय आहे योग्य पर्यायाचा? फुलपाखरे. खाली बघा. आजोबांनी काल नवीन ज्ञानेश्वरी आणली. याच्यात नाम कोणतं आहे सांगा मला? ज्ञानेश्वरी. कोणतं आहे? ज्ञानेश्वरी. आजोबांनी नाही येणार बाळा. इथं ज्ञानेश्वरी आपल्याला स्पष्ट नाव दिलेलं आहे. तर ज्ञानेश्वरी. एक जास्त मोस्ट अप्रोप्रिएट म्हणजे सगळ्यात जास्त समर्पक उत्तर शोधायचं आहे. तुम्हाला जरी वाटतंय की हे दोन उत्तर बरोबर आहेत पण जास्त समर्पक काय आहे नामाला? ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वर जर असतं, ज्ञानेश्वरी हे नाव आहे. एका ग्रंथाचं पण नाव आहे, मुलीचं पण नाव ज्ञानेश्वरी असतं बाळांनो. पुढे तुम्ही दिलेला गृहपाठ आम्ही पूर्ण केला. गृहपाठ. हे बाकीचे येणार नाहीत. मग गृहपाठ बरोबर आहे. पुढे हिमालय 4. हिमालय हा उंच पर्वत आहे. पर्वत. बघा बाळांनो, उंच नाही येणार, पर्वत येईल. जर हिमालय असतं आणि पर्वत असतं तर काय आलं असतं? हिमालय आणि पर्वत दोघं असे. मोस्ट अप्रोप्रिएट तिथं जे ऑप्शन आहे ते आपण शोधायचं आहे. त्याने सायकल हळू चालवल्याने उशीर झाला. सायकल. नाम काय आहे इथे? सायकल. पुढील प्रश्न क्रमांक 2. पुढील प्रत्येक प्रश्नात दिलेल्या पर्यायांपैकी नाम असणारा पर्याय निवडा. बोला.
आपण छत्री रंगीत हसरी. कुठे किल्ला आहे? पुढील प्रत्येक प्रश्नात दिलेल्या नाम पहिलं इथं शोधायचंय आपल्याला. पहिल्या ह्याच्यात काय आहे? हा, नक्की शोधा. छत्री. छत्री हे नाम आहे. पुढे डौलदार पहिला कोण रंग? रंग काय आहे? रंग. पण परीक्षेत असं करणार का? 4 वेळा पर्याय बदलणार का? नाही. विचार करा मग उत्तर द्या. विचार करून उत्तर द्या व्यवस्थित. रंग हे नाम आहे. डौलदार येणार नाही, पहिला येणार नाही, कोण येणार नाही. इथे नाम आहेत का? हे नाहीयेत. हे बघा, हे पहिला आणि कोण आहे हे तर येणारच नाही, डौलदार पण येणार नाही. फक्त रंग इथे नाम आहे. पुढे गोड खाली किल्ला फेकला. किल्ला. किल्ला हे नाम आहे. बाग तेथे नम्र होता. बाग बरोबर. काय आहे? बाग. लागला पाऊस जोराचा काल. पाऊस काय इथे नाम आहे? पाऊस नाम आहे. बघा प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 दिलेल्या पुढील प्रत्येक प्रश्नात दिलेल्या पर्यायांपैकी नाम नसणारा पर्याय निवडा. नसणारा प्रश्न 4 सूचना 4 वेळा वाचा व्यवस्थित. सूचनेकडे लक्ष द्या, नाही तर उत्तर येत असून पण मार्क्स जाणार जर सूचनेकडे लक्ष दिलं नाही तर. नसणारा काय शोधायचंय आपल्याला? आनंद भीती पांढरा प्रयोग. पांढरा काय येणार आहे इथे? नक्की का? पुढे ऊस 2. ऊस गहू साखर गाळला. गाळला. हे काय नाम नाही आहे? नाम नाही आहे. धैर्य हुशार शांतता प्रामाणिकपणा. हा, विचार करा. विचार करा. हा, हुशार बरोबर. पुढे 4. दिवा ज्योत पसरली प्रकाश. पसरली. ऐटदार गुहा कोकरू मैना. नाम नसलेला शब्द ऐटदार. ऐटदार नाम नाही. हा बाळांनो, ऐटदार आहे त्याचं उत्तर. पुढे प्रश्न क्रमांक 4. पुढे दिलेल्या प्रत्येक वाक्यात एकूण किती नामे आली आहेत ती ओळखा. एकूण किती नामे आलेली आहेत ते ओळखा. काल आभाळात ढगांमध्ये इंद्रधनुची कमान होती. हा, किती नाम आहेत सांगा? कोणते कोणते? हा, 5. कोणते कोणते? 4. कोणते कोणते सांगा मला? बरं, काल आभाळात आहे का नाम? आभाळ नाम आहे का? नाहीये. आहे. फिक्स सांगा, आहे की नाहीये? आहे. आभाळ. ढग आहे. इंद्रधनु आहे. कमान आहे. कमान सुद्धा नाम आहे. तर इथे एकूण किती नाम आहेत? 4. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. पुढे फुलपाखरांचे सोनेरी रंग नाजूक फुलांमधून सुंदर दिसत होते. विचार करा. विचार करा, नीट सांगा. 5 4 3. कोणते कोणते सांगा? बर, सोनेरी घेतला, रंग घेतला. अजून सुंदर नाम आहे का? नाजूक. हा, अजून सांगत राहा तुम्ही, सांगत राहा. बर, फुलपाखरू. हा, अजून
हा काय फुलांमधून बर हा रंग. आता मला सांगा 1 2 3 4 5 6 इथं पर्याय आहे का? नीट सांगा. 5 फिक्स सांगा जे तुम्हाला अगोदर हे बघा जे तुम्हाला फिक्स माहित आहे ते सांगा मला. हा मला सांगा फुलपाखरू नाम आहे का? फुलपाखरू नाम आहे. रंग नाम आहे का? आहे. फूल नाजूक नाम आहे का? नाहीये. फुलांमधून फुल नाम आहे का? फुल नाम आहे का? फुल नाम नाहीये. आहे. सुंदर नाम आहे का? सुंदरता राहिलं असतं तर नाम. नाजूकता नाजूकपणा राहिलं असतं तर नाम नाजूकता. मग किती 1 2 आणि 3 किती नाम आहेत इथे? 3. हा अच्छा याला आहे का? ओके. पुढे प्रश्न क्रमांक 3. लोणार सरोवराभोवती हिरवीगार हिरवळ होती. अजून नाम शोधायचं. नाम शोधा. हा हिरवळ बर एक हिरवळ झालं. अजून लोणार झालं. अजून नाम शोधा अजून इथे. सरोवर नाम आहे. सरोवर सुद्धा नाम आहे. लोणार सरोवर आणि हिरवीगार हे काय आहेत? नाम आहे. तू बरोबर सांगितलं होतं. बर छान. पुढे प्रश्न क्रमांक 4. हमीद लोखंडी वस्तूंच्या दुकानापुढे थांबला. हमीद नाम आहे. बरोबर. अजून दुकान नाम आहे. अजून बर लोखंडी नाम आहे. अजून वस्तू नाम आहे. किती झाले? 4. नक्की? हा लोखंडी नाही येणार बाळांनो इथे नाम. नाही थांबला नाम नाहीये. थांबला सर्व नाम आहे. लक्षात घे. 1 2 आणि 3. पुढे 5 नंबर. शिवरायांचे शूर मावळे गडावर शौर्य गाजवत होते. नाम सांगायचं. नाम शिवरायांचे. हा मावळे गड. हा शौर्य पण आहे का? शौर्य आणि शूर किती झाले? 5. किती झाले? 5. कन्फ्यूज होऊ नका. प्रश्न क्रमांक 5. दिलेल्या वाक्यात रिकाम्या जागी येणारे योग्य नाम पर्यायातून निवडा. आता बघा हे खाली जे नाम दिलेले आहेत ते आपल्याला इथं परफेक्ट बसवायचे आणि नवीन वाक्य तयार करायचं माहितीये. बर काय येईल? गावी घरोघरी मातीच्या टिंबटिंब असतात. काय असतात? चुली. घरोघरी मातीच्या चुली. म्हण पण आहे ना घरोघरी मातीच्या चुली. बर 2. आंब्याच्या झाडाला टिंबटिंब आधी येतो मग कैऱ्या लागतात. मोहर. काय येतो आधी? मोहर. आंब्याला मोहर येतो अगोदर. बघितलंय का मोहर सगळ्यांनी? बघितलंय. आणि मग त्याला फळं येतात ना कैऱ्या येतात. कामिनी. श्रावणात आकाशात अनेकदा टिंबटिंब दिसते. 1 मिनिट. थांबा. उत्तर देण्यापूर्वी सान्वी तू 4 पर्याय वाचलेत का तू? मी काय सांगितलं? पर्याय सगळे वाचा. ती पतंग सांगून राहिली. इथं जर तुम्हाला इंद्रधनुष्य दिसतंय श्रावणात आकाशात अनेकदा इंद्रधनुष्य दिसतंय तर तुम्ही पतंग कसं सांगू शकतात? हे बघा बाळांनो उत्तर देताना घाई करू नका. 4ही पर्याय वाचा आणि मग उत्तर द्या. कळतंय? याचं उत्तर आहे इंद्रधनुष्य. टिंबटिंब होताच पक्षी घरट्याकडे रात्र दुपार पहाट सायंकाळ. सायंकाळ.
आपण सायंकाळी घरी जातो, गुरढोरं पण चरून रानातून संध्याकाळी घरी जातात, पक्षी पण संध्याकाळी घरी जातात, रात्री घरी जात नाही ते अंधार पडल्यावर. संध्याकाळ जरा सूर्यास्त झाला 6-7 वाजता पक्षी घराकडे जातात. तर याचं उत्तर आहे सायंकाळ. आलं लक्षात? याचं उत्तर काय आहे? सायंकाळ. वेलीवरती फुलातील मध टिंबटिंब गोळा करते. भुंगा, फुलपाखरे, मधमाशी, कीटक. मधमाशी. आता नाम आपला हा झालेले आहेत. आता एवढ्यावरच थांबायचं नाही बाळांनो. नामावर आपल्याला अजून अनेक प्रश्न सोडवावे लागतील, तेव्हा तुम्हाला ती संकल्पना अजून क्लिअर होईल. आलं लक्षात? नामावर अजून आपल्याला खूप सारे प्रश्न घ्यावे लागणार आहेत. पुढे आहे सर्वनाम. आता सर्वनाम बघा, मी सांगते. गीतांजली, स्टँड अप. गीतांजली रोज शाळेत येते. माझ्या वाक्याकडे लक्ष द्यायचं, मी काय बोलते. गीतांजली रोज शाळेत येते. मी 2-3 वाक्य बोलणार आणि 2 वेळा बोलणार. गीतांजली अतिशय हुशार आहे. गीतांजली रोज युनिफॉर्म मध्ये असते. 3 वाक्य झाले. आता मी पुन्हा रिपीट करते. गीतांजली रोज शाळेत येते. ती अतिशय हुशार आहे. ती रोज युनिफॉर्म मध्ये येते. पहिल्या वाक्याच्या संचमध्ये आणि दुसऱ्या वाक्याच्या संचमध्ये काय बदल होता? काय फरक होता? पुन्हा एकदा ऐका. गीतांजली रोज शाळेत येते. गीतांजली हुशार आहे. गीतांजली रोज युनिफॉर्म मध्ये शाळेत येते. पुढचा संच ऐका. पुढचा संच ऐका. गीतांजली रोज शाळेत येते. ती हुशार आहे. ती रोज युनिफॉर्म घालून शाळेत येते. ती मी ती का वापरला बरं? अच्छा, ती मुलगी आहे. मग मी याला तो वापरेल, ते वापरेल. का वापरला मी? ती का वापरला सांगा, किंवा तो का वापरला? तिथे आहे म्हणून. बर, पण मग काय आहे ते? अजून अजून नाही. बघा, जेव्हा नाम पुन्हा पुन्हा घेण्याचं टाळायचं असतं, गीतांजली 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 न म्हणता मी ती म्हटली, म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा कळलं की मी कोणाविषयी बोलते आहे. बैस बाळाखाली, मी कोणाविषयी बोलते हे तुम्हाला कळलेलं आहे, बरोबर? तर मग नामाऐवजी जो शब्द वापरतात त्याला सर्वनाम असे म्हणतात. नामाऐवजी, हे बघा, नामाऐवजी जे वापरायचे असतात त्याला सर्वनाम असे म्हणतात. म्हणजे ती गीतांजली गीतांजली, ती गीतांजली, मी ती वापरलाय. पुन्हा पुन्हा गीतांजली वापरला का? नाही. पण मी नामाऐवजी सर्वनाम काय वापरला? ती वापरलेला आहे. पण तरीही तुम्हाला कळलं की मी कोणाविषयी माहिती सांगते. कळलं? म्हणजे याला सर्वनाम असे. बघा, सचिन महान खेळाडू आहे. सचिन महान खेळाडू आहे. तो क्रिकेट खेळतो. इथं सचिन वापरला नाही तरी तुम्हाला कळलं ना कोणाविषयी सांगताय. म्हणजे नामाविषयी जो दुसरा शब्द वापरला जातो त्याला सर्वनाम असे म्हणतात. त्याने खूप सामने जिंकले. आता त्याने, मी म्हटलं की लवराज खूप छान कबड्डी खेळतो. त्याने खूप सामने जिंकले. मी पुन्हा लवराज नाही म्हटली, तुम्हाला कळलं तरी ना मी लवराज विषयी बोलते आहे. म्हणजे त्याला भारतरत्न पुरस्कार मिळाला. त्याला भारतरत्न पुरस्कार मिळाला. आता इथे त्याला, एखाद्याच्या नावाच्या पुढे वाक्य असेल आणि पुढे त्याला वापरलेलं, म्हणजे त्याला, त्याचा आदर्श सगळ्यांनी घ्यावा. आता ही माहिती कोणाविषयी आहे? सचिन तेंडुलकर विषयी माहिती आहे. आता प्रत्येक वेळा सचिनने खूप सामने जिंकले आहेत, सचिनला भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे, सचिनचा आदर्श सर्वांनी घ्यावा, असं सचिन सचिन शब्द वापरलेला आहे का? नाही. सचिनच्या ऐवजी बघा, तो, त्याने, त्याला, त्याचा, असे वेगळे वेगळे, म्हणजे असे त्याचे सर्वनाम वापरलेले आहेत. आलं लक्षात? सर्वनाम म्हणजे काय? सर्वनाम म्हणजे काय लक्षात आलं? एकदम सोपा टॉपिक आहे सर्वनाम. त्याच्यात तर अजिबातच मार्क जायला नको. सर्वनामामध्ये अजिबात मार्क जायला नको.
अशा रीतीने नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. आता तो बघा, तो, त्याने, तो, त्याने, त्याला, त्याचाही सर्वनामे आहेत. शिवाय मी, आम्ही, तू, तुम्ही, तो, ती, ते, त्या, हा, ही, हे, ह्या, जो, जी, जे, ज्या, कोण, काय, आपण, स्वतः ही मराठीतील सर्वनामे आहेत. एकदा याच्यावर सगळ्यांनी नजर टाका आणि वाचा. हे सर्वनाम लक्षात ठेवायचे. टाका नजर त्यांच्यावर पटापट. नमुना प्रश्न पहिला, पुढील वाक्यातील सर्वनाम ओळखून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. मी दररोज वाचन व लेखन करतो. याच्यात सर्वनाम कोण आहे? मी. काय आहे? मी. मी हा नामाऐवजी वापरलेला शब्द आहे. आता मी, समजा माझं नाव आहे मनीषा. मनीषा रोज वाचन लेखन करते. हा, आता मी म्हणेल का असं माझं नाव घेऊन? आपण काय म्हणतो? मी रोज शाळेत येते, मी रोज अभ्यास करते. मी म्हणते का गीतांजली स्वतः म्हणेल किंवा कीर्तना स्वतः म्हणेल? कीर्तना स्वतः म्हणेल का कीर्तना रोज अभ्यास करते, कीर्तना रोज शाळेत येते? ठीक आहे, स्वतःला आपण मीच म्हणतो ना, मी. पुढे, पुढील वाक्यात एकूण किती सर्वनाम आली आहेत? तुम्ही मला काय भेट देणार आहात? हा, 3. काय काय आलेलं आहे? हा, आणि हा, किती आलेले आहेत बघा? तुम्ही आणि मला हे 2 आलेले आहेत. हे सर्वनाम 2 आलेले आहेत. काय सर्वनाम मध्ये येणार नाही. पुढे 3, पुढील वाक्यामध्ये रिकाम्या जागी योग्य सर्वनाम निवडा. आई म्हणाली, बाळ डॅश डॅश लागलं का रे? हा, हे असं फार सोपं वाटतं ना. पुढे, पुढील पैकी सर्वनाम असलेल्या शब्दाचा पर्याय निवडा. असलेल्या बाळांनो, ही. ओके. पुढील पैकी सर्वनाम नसलेल्या शब्दांचा पर्याय निवडा. सर्वनाम नसलेला उंच, बरोबर. उंच हे सर्वनाम नाही, बाकी हे तिघही सर्वनाम आहेत. प्रश्न क्रमांक 1, पुढील वाक्यातील सर्वनाम ओळखून त्याच्या योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. 1, स्वप्नात तो काल मंडईत गेला होता. तो. पर्याय क्रमांक 3, तो. 2, झोपडी बाहेर येताच तिला एक लांडगा दिसला. तिला. बघा, चंदन माझा आणि सुमाचा मित्र आहे. काय येईल? माझा. अरे चंदन नाम आहे बाळा, आपल्याला सर्वनाम शोधायचंय. माझा. काय आहे? माझा. लक्षात घे हा ज्ञानू. चंदन आणि सुमा इथं नाम आहेत. नाम आहेत मुलांचे. हे मुलाचं नाव आहे, हे मुलीचं नाव आहे. आपल्याला सर्वनाम शोधायचं आहे बाळा. कन्फ्युज व्हायचं नाही, गल्लत करायची नाही. इथं माझा हे सर्वनाम आहे. पालक सभेत स्वतः हजर राहण्यास सांगितले होते. स्वतः. 5, स्वयंपाक छान होता म्हणून आम्ही पोटभर जेवलो. आम्ही. स्वयंपाक छान होता म्हणून आम्ही पोटभर जेवलो. पुढे, प्रश्न क्रमांक 2, पुढील प्रत्येक वाक्यात एकूण किती सर्वनामे आली आहेत ते ओळखून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. 1, आपले काम आपण स्वतः केले पाहिजे. हा, कोणता कोणता सांग मला. सांग मोहिनी, सांग. आपले, आपण आणि स्वतः. आपले, आपण आणि स्वतः हे 3 इथे सर्वनाम आलेले आहेत. 3 सर्वनाम येथे आलेले आहेत. आता 2, मी तुझ्यासाठी छोट्या पातेल्यात चहा बनवते. मी. फक्त 1 आलेला आहे, बरोबर. पुढे
तिने वांगी चिरून त्यात मसाला भरला. तिने आणि त्यात किती आले? नक्की शुअर आहात? हा, तिने आणि त्यात किती झाले? 2. 4. मी त्याला म्हणालो त्या बागेत आपण फिरायला जाऊ. बर, मी झाला. मी, त्याला, हा, त्या आणि आपण किती झाले? 4. किती झाले? 4. पुढे 5. वनभोजनासाठी कोण काय आणणार आहात ते मला सांगा. हा, कोण आहे अजून? पण याच्यामध्ये ते येणार आहे मला. किती झालं याचं उत्तर? 2. याचं उत्तर किती झालं? 2. पुढे प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3. डॅश माहिती मिळेल त्याने घेऊन यावी. ज्याला माहिती मिळेल त्याने घेऊन यावी. ज्याला माहिती मिळेल त्याने घेऊन यावी. अरे ते गेला. हा, बरोबर. बाबा डॅश उद्या आमचे स्नेह संमेलन पाहायला या. तुम्ही. काय उत्तर आहे याचं? तुम्ही. राजा प्रेमाने म्हणाला डॅश नाव काय आहे? तुझे नाव काय आहे? बरोबर. तुझे नाव काय आहे? 4. भारतात डॅश अनेक सण साजरे करतो. आपण. घंटा होताच डॅश प्रार्थना म्हटली. त्यांनी. बरोबर. त्यांनी प्रार्थना म्हटली. प्रश्न क्रमांक 4. पुढील वाक्यातील अधोरेखित नामाऐवजी कोणते सर्वनाम वापरता येईल ते ओळखा व त्याच्या पर्याय क्रमांकाचे उत्तर रंगवा. वर्तुळ रंगवा. 1. काल आईचा 50वा वाढदिवस साजरा केला. इथं नाम कोण आहे? नाम वाढदिवस आहे. आई आहे. मग आई बद्दल कोणता शब्द इथं वापरला आहे? कोणता वापरता येईल? आई बद्दल वापरायचंय आपल्याला. लक्षात घ्या काय तिचा. काय येईल? तिचा. काल तिचा 50वा वाढदिवस साजरा केला. आई बद्दल वापरायचंय ना आपल्याला सर्वनाम. मग तिचा. तुषार. शरीर सुदृढ राहण्यासाठी शुभम दररोज व्यायाम करतो. शुभम. आपला शुभम दररोज व्यायाम करतो. हा, इथे काय येईल मग? सर्वनाम काय येईल? तुम्ही, त्याने, ते, तो. काय येईल? तो. शरीर सुदृढ राहण्यासाठी तो दररोज व्यायाम करतो का रे व्यायाम? गुड. गुरुजी म्हणाले विद्यार्थ्यांनो कविता चालीवर म्हणा. तुम्ही. बरोबर. गुरुजी म्हणाले तुम्ही कविता चालीवर म्हणा. नेहा छान बॅडमिंटन खेळते. ती, ते, त्या, तुम्ही. ती छान बॅडमिंटन खेळते. प्रांजल आणि आरोही बघा इकडे. काल रात्री आजोबांनी छान गोष्ट सांगितली. त्यांनी काय आहे? त्यांनी. पुढील प्रश्न क्रमांक 5. पुढील प्रत्येक गटातील सर्वनाम असलेला शब्द निवडून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. सांगा इथं सर्वनाम कोण आहे? हा, बोला कोण आहे सर्वनाम? हा, बरोबर. जे. पुढे पुढचा. हा, काय, कुठे, येऊन, जा. येऊन. काय आहे इथे? येऊन. तू बरोबर सांगितलेलं. पुढे आणि आज केव्हा आपण.
आपण. पुढे लोणी राणी कोणी गाणी. कोणी, बरोबर. स्वतः उद्या भेटू खाली. स्वतः. काय आहे? स्वतः. आता पुढे आहे विशेषण. पुढे काय बाळांनो? विशेषण. आता विशेषण म्हणजे नामाचे किंवा एखाद्या ज्या गोष्टीला जे विशेष काहीतरी लावलेलं असतं त्याला विशेषण असे म्हणतात. बघा, हुशार विद्यार्थी. विद्यार्थी कसा आहे? हुशार आहे. रंगीबेरंगी फुलपाखरे. 4 झाडे. फुलपाखरे कशी आहेत? रंगीबेरंगी. झाडं किती आहेत? 4. सुंदर गुलाब. गुलाब कसा आहे? सुंदर. ते हे काय आहेत? याला लावलेले हे जे ठळक शब्द आहेत की नाही, हुशार. बघा, हुशार, रंगीबेरंगी, 4 हे जे लावले ते नामाविषयी अधिक माहिती सांगतायत. विद्यार्थी कसा आहे? हुशार आहे. फुलपाखरे कशी आहेत? रंगीबेरंगी आहेत. झाडे किती आहेत? 4 आहेत. तर हे या नामाविषयी तुम्हाला अधिकची माहिती सांगतायत. आपण फक्त म्हणतो तो विद्यार्थी आहे, तो हुशार विद्यार्थी आहे. त्या विद्यार्थ्याविषयी अधिक माहिती सांगितली जाते. अधिक माहिती सांगितली जाते. आता आपण म्हटलं ते फुलपाखरू, पण जर म्हटलं ते रंगीबेरंगी फुलपाखरू आहे, तर फुलपाखराविषयी अधिक माहिती आपल्याला मिळून राहिलेली आहे. आता बघा, हुशार, रंगीबेरंगी, 4 हे शब्द अनुक्रमे विद्यार्थी, फुलपाखरे, झाडे या नामांबद्दल विशेष माहिती सांगतायत की नाही. मग नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दात विशेषण असे म्हणतात. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दास विशेषण असे म्हणतात. लक्षात राहील. वरील शब्दांच्या जोड्यातील हुशार, रंगीबेरंगी, 4 ही विशेषणे आहेत. आता एकाच नामाबद्दल विशेष माहिती सांगणारे अनेक शब्द येऊ शकतात. एकाच नामाबद्दल. आता फूल आहे. फूल आहे. फुलाविषयी रंगीत, सुंदर, सुवासिक, टवटवीत, ताजे, इवलेसे वापरू शकतात. पुढे रस्ता. रुंद, अरुंद, मोठा, लांब, सरळ, वाकडा. हे नाम एकच आहे. नाम एकच आहे, पण त्याला हे सगळे एवढे विशेषण वापरलेले आहेत. फुल एकच आहे, पण फुलाला एवढे सगळे विशेषण वापरलेले आहेत. म्हणजे नामाविषयी अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. पण विशेषण एकापेक्षा अधिकही असू शकतात, असतातच. तर याला विशेषण असे म्हणतात. पुढील पैकी विशेषण असणारा पर्याय निवडा. डोंगर प्रामाणिक, आम्ही लोंगर. प्रामाणिक म्हणजे कुत्रा प्रामाणिक असतो. कुत्रा प्रामाणिक असतो. कुत्रा काय आहे? नाम आहे. आणि सर्व त्याचे विशेषण कोण आहे? प्रामाणिक. त्याचा गुण सांगितलाय की नाही. तर तो प्रामाणिक. पुढे आहे, पुढील वाक्यात एकूण किती विशेषणे आलेली आहेत? नवीन पिंजऱ्यात पिटुकला उंदीर अडकला. 2. कोणते कोणते? नवीन व पिटुकला. पिंजरा कसा आहे? नवीन आहे. पिंजरा कसा आहे? नवीन आहे. उंदीर कसा आहे? पिटुकला आहे. मग 2 इथे आलेले आहेत विशेषण. पुढे कागद या नामासाठी कोणते विशेषण योग्य होणार नाही? कोरा कागद, रंगीत कागद, फाटका कागद, शहाणा कागद. शहाणा कागद म्हणतो का कधी आपण? नाही, शहाणा कागद आपण कधीही म्हणत नाही. म्हणजे कागदाला हे लावतो, पण शहाणा आपण म्हणू शकत नाही. शहाणा हे विशेषण कागदाला वापरत नाहीत. 4. रिकाम्या जागी येणाऱ्या योग्य विशेषणाच्या योग्य पर्यायाचे वर्तुळ रंगवा. बोला. पाने या कोवळी, मंजूळ, उंच, काजळ. कशासाठी? झाडाला. झाडाला कोवळी पाने येऊ लागली. सरावासाठी प्रश्न. पुढील प्रत्येक वाक्यातील विशेषण ओळखून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. बैलाच्या कपाळी रेशमी बाशिंगे बांधली. बाशिंगे. अजून
बाशिंगे कशी आहेत? बाशिंगे कशी आहेत? रेशमी. बाशिंगे कशी आहेत? रेशमी. मग इथे काय येईल? रेशमी. लक्षात घ्या, काय येईल? रेशमी. सोपानच्या आईने आम्हाला गोड खरवस खायला दिलं. आपल्याला काय ओळखायचं आहे? सर्वनाम ओळखायचा, सॉरी विशेषण ओळखायचं आहे ना. मग सांगा काय? गोड. गोड हे काय आहे? त्याचं विशेषण आहे. पुढचं, ढगांचा गडगडाट होऊन रिमझिम पाऊस सुरू झाला. रिमझिम. पाऊस कसा पडतोय? रिमझिम. रिमझिम. जंगलातील हिरवीगार झाडे पाहून मन प्रसन्न झाले. हिरवीगार. हे काय असं होतंय? शिवमचा चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक आला. हा हा प्रथम बरोबर आहे का? पहिला आहे तिथं, पहिला ऑप्शन आहे का? पहिला. शिवमचा चित्रकले स्पर्धेत पहिला क्रमांक आला. प्रश्न क्रमांक 2. पुढील वाक्यात एकूण किती विशेषणे आली आहेत ते ओळखा व योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. आता 1. पिवळे तांबूस ऊन सर्वत्र पसरले आहे. 2. व्हेरी गुड. कुठले कुठले? पिवळे आणि तांबूस. मग उत्तर काय आहे? 2. पुढे 2. मुलांनी लहान दगड वाळके गवत उचलून नवीन कचरा कुंडीत टाकले. हा दगड. आपल्याला विशेषण ओळखायचं आहे. हा नाही. गवतला काय? गवत हे नाव आहे. गवतला विशेषण काय लावलंय? गवतला विशेषण काय लावलंय? वाळके गवत आणि लहान दगड. किती आहेत इथे? 2. पुढे चिठ्ठी वाचून आम्ही शाळेत परत निघालो. बोला पटकन बोला. एक लक्षात घ्या बाळांनो, ज्या पर्यायामध्ये एकही नाही असेल, असं एकही नाही, दोघांपैकी एक, दोघेही पर्याय बरोबर, त्यावेळी याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. हा इथे आपल्याला एकही सर्वनाम दिसत नाही आहे, विशेषण दिसत नाहीये, इथे एकही दिसत नाही विशेषण काहीच. मग खाली काय करायचं? त्यावेळेला पर्याय वाचायचे. पर्यायामध्ये काय आहे? एकही नाही. प्रांजल, कामिनी, पर्यायामध्ये काय आहे? एकही नाही. म्हणजे इथे बघा एकही विशेषण नाही आहे, एकही नाहीये. हे लक्षात ठेवायचं. कधीही जेव्हा आपण कन्फ्युज होतो ना, अगोदर तर पर्याय बघून घ्यायचे सगळे. एकही नसेल तर मग बाकी अजून निरीक्षण करायचं व्यवस्थित. आलं लक्षात? पुढे वसतिगृहाच्या आजूबाजूला गर्द झाडी होती. नक्की? हा चेक करा. पुढे ओसाड उजाड जागा होतील सुंदर बागा. बागा कविता आहे ना ती. बोला. बर सुंदर झाला. अजून जागा नाही होणार. जागा कशी आहे? जागा लक्षात घ्या, नाम, नामाच्या अगोदर जे विशेषण असते हे नाम आहे, बागा आणि जागा. मग त्याला विशेषण काय लावलेलं आहे? उजाड आणि ओसाड. उजाड आणि ओसाड. हे बघा उजाड, जागा कशी? उजाड आणि ओसाड. बागा कशा आहेत? सुंदर. नामाला, नामाच्या अगोदर किंवा नंतर किंवा नामाबद्दल जी विशेष माहिती सांगते त्या शब्दाला विशेषण म्हणतात. मग जागा कशी आहे? उजाड ओसाड आहे. बागा कशा आहेत? सुंदर. किती झालेत?
4 झालेत? 3. किती झाले? 3. हे बघा, ओसाड, उजाड आणि सुंदर हे 3 विशेषण आहेत इथे. रिकाम्या जागी येणाऱ्या योग्य विशेषणांच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. आपल्याकडे करवंदाचे डॅश झुडूप सर्वत्र आढळते. काटेरी. करवंदाचे झुडूप कसे आहे? काटेरी. ओके. 2. त्यांनी पावसाच्या पाण्यात डॅश होड्या सोडल्या. कागदी, लोखंडी, कोवळ्या, जलद. कागदी. 3. सायंकाळी गडावरील डॅश दरवाजा बंद होत असे. हसरा, पातळ, ओढाळ, बुलंद. दरवाजा पातळ असतो? मला तर माहितीच नव्हतं. हो. शिवरायांच्या इतिहासामध्ये आपण वाचलेला आहे की दरवाजा, गडाचा टिंब दरवाजा बंद झाला. बुलंद. दरवाजा काय असतो? बुलंद. 4. बागेत फुलांवर डॅश फुलपाखरे बसलेली दिसली. इवलीशी. हमीदच्या डोक्यावर डॅश टोपी होती. जुनी पुराणी टोपी होती. पुढे काय आहे? पुढील प्रत्येक प्रश्नातील ठळक अक्षरातील नामासाठी योग्य असणाऱ्या विशेषणाचा पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. नामासाठी आता नाम इकडे दिलेले आहेत तुम्हाला. हे नाम आहे. हे काय आहेत? हे नाम दिलेले आहेत. आता त्याला कोणतं विशेषण लावता येईल? बाहुली कडू, बाहुली बोलकी, बाहुली चवदार, बाहुली पिवळा. बोलकी बाहुली. बाहुली कशी असते? बोलकी. मित्र प्रामाणिक, मित्र लवचिक, मित्र गर्द, मित्र गुलाबी. मित्र प्रामाणिक. आकाश बोचरे, आखूड, 5 निरभ्र. आकाश निरभ्र. किल्ला उष्ण, भव्य, लाजरा, रसाळ. बरोबर, भव्य. समुद्र हुशार, वाईट, अथांग, सोनेरी. हा, सोनेरी. अथांग म्हणजे अतिशय मोठा, ज्याचं मोजमाप सुद्धा होणार नाही असा अथांग, ज्याचा थांग लागत नाही तो समुद्र. जर बघितला आपण तर आपली खूप दूर दूर पर्यंत दृष्टी जाते तरी आपल्याला त्याचं शेवटचं टोक दिसत नाही, इतका अथांग आहे तो समुद्र. पुढे आहे क्रियापद. आता क्रियापद याच्यातच आपल्याला अर्ध कळतंय ह्या नावामध्ये. क्रियापद, क्रिया करणे, काहीतरी क्रिया करणे. हा, काहीतरी क्रिया करणे त्याला क्रियापद असे म्हणतात. आता बघा, मी पुस्तक वाचतो, वाचण्याची क्रिया झालेली आहे. वाचण्याची क्रिया झालेली आहे की नाही? काहीतरी हालचाल झाली, काहीतरी ऍक्शन झालेली आहे, काहीतरी केलंय त्यांनी. मी चित्र रंगवतो, रंगवण्याची क्रिया झालेली आहे. मी गाणे गातो, मी नाचतो, मी लिहितो, हा, मी शिकवतो. ही काय झाली? शिकवतो, नाचतो, गातो. मी खाते, खाणे काय झाली? क्रिया झाली. बरोबर. हा, प्रियांका बोलते, बोलण्याची काय झालीये? क्रिया झालेली आहे. अर्णव लेझिम खेळतो, लेझिम खेळण्याची काय झाली आहे? क्रिया झालेली आहे. जिथे क्रिया झालेली असते ते क्रियापद असतं. म्हणजे ज्या शब्दातून आपल्याला काहीतरी क्रिया झाल्याचा बोध होतो, ज्या शब्दामधून काहीतरी क्रिया झाल्याचा बोध होतो, तर साधारण एक लक्षात ठेवायचं की ते क्रियापद हे असतं. बघा, वरील वाचतो, रंगवतो, गातो या ठळक शब्दांमधून कोणती ना कोणती तरी क्रिया स्पष्ट केलेली आहे. क्रिया स्पष्ट केलेली आहे. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या, अर्थ पूर्ण करताय. मी पुस्तक वाचतो, फक्त वाचतो म्हटलं का? मी पुस्तक वाचतो. काय वाचतोय? पुस्तक वाचतो. मी चित्र रंगवतो. काय रंगवतोय?
चित्र. नुसतं मी चित्र म्हटलं तर चालेल का? हा, नुसतं म्हटलं मी चित्र, काय करणार आहे तुम्हाला? काही कळणार आहे? चित्र काय काढतोय, रंगवतोय का पाहतोय? काय करतोय? रंगवतो. मी गाणे काय? मी गाणे ऐकतोय, म्हणतोय की म्हणवतोय की सांगतोय? मी गाणे गातो. म्हणजे हे जे शब्द आहेत हे महत्वाचे आहेत. प्रिया लेझिम काय? प्रिया लेझिम खेळते. हा, तर नुसतं प्रिया लेझिम वरून कळतं का काही? खेळते वरून कळतं आहे की ती लेझिम खेळते आहे. कळलं? म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात. क्रियापद हे वाक्याच्या शेवटी येते, परंतु काही वेळा ते वाक्याच्या मध्ये किंवा सुरुवातीलाही देतात. लक्षात घ्या, प्रत्येकच वेळा क्रियापद शेवटी येईलच असं नाही. कधी कधी ते वाक्याच्या अगोदरही असतं, कधी कधी ते मध्येही असतं. हे आपल्या लक्षात ठेवायचं आहे. नाहीतर मग सांगितलं आहे टीचरांनी की क्रियापद शेवटी असतं, तर वाचायचं काही नाही, डायरेक्ट शेवटचा शब्द धरायचा आणि गोलकाळा करून यायचं. असं करायचं नाही, वाक्य पूर्ण वाचायचं. ज्याच्यातून क्रिया पूर्ण झाली आहे असं समजतं आहे तर काय ते क्रियापद आहे असं समजायचं. कळलं? पुढील वाक्य वाचा. सूर्य दररोज पूर्वेला उगवतो. जर उगवतो शब्द नसता राहिला तर काय झालं असतं रे? सूर्य दररोज पूर्वेला. काय कळतंय त्याच्यातून? काही कळतंय? नुसतं सूर्य दररोज म्हणजे ह्या उगवतो शब्दामुळे वाक्य पूर्ण झालेलं आहे आणि तिथे नक्की काय क्रिया झालेली आहे हे कळतंय आपल्याला. हा, आपल्याला हे कळत आहे. एक होता राजा. आता बघा इथं आलेला आहे हा क्रियापद, आतमध्ये आलेला आहे. नुसतं एक राजा कळेल का? हा, एक होता राजा, याच्याने आपल्याला पूर्ण समजतंय. सांगितली आजीने गोष्ट, आजीने गोष्ट सांगितली किंवा सांगितली आजीने गोष्ट. हा, हे बघा सांगितली, इथे आपल्याला क्रियेचा बोध होतो आहे. काय क्रिया झाली? आजीने काय सांगितली? गोष्ट. फक्त आजीने गोष्ट काही कळेल का? नाही. पुढील वाक्यातील क्रियापद ओळखून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. त्या वेलीवरील कळ्या पहाटे उमलतील. काय आहे इथे क्रियापद? काय येईल? उमलतील. आता उमलतील या शब्दामुळे त्या वाक्याचे आपल्याला कळलेलं आहे. जर उमलतील नसता तर कळतंय का काही? काहीच नाही. 2 नंबर, पुढील वाक्यासाठी योग्य क्रियापद पर्यायातून निवडा. ताईने अंगणात सुंदर रांगोळी डॅश डॅश काढली. बरोबर. क्रियापद असणाऱ्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ निवडा. लाजतो, लाजरा, लाजतो, लाजरी, लाजरे. लाजतो. पुढील प्रत्येक वाक्यातील क्रियापद ओळखून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. प्रश्न क्रमांक 1, पुढील प्रत्येक वाक्यातील झालं ना 1, आमच्या वर्गाने कबड्डीचा सामना जिंकला. क्रियापद काय इथे? जिंकला. ह्याच शब्दामुळे कळतं आहे की काय क्रिया झालेली आहे. शिक्षकांनी मुलांना सामान्य ज्ञानाचे 5 प्रश्न विचारले. क्रिया काय झालेली? प्रश्न विचारण्याची क्रिया लक्षात ठेवायची. क्रियापदात प्रश्नामध्ये काही क्रिया दिसते? हा, सामान्य ज्ञान मध्ये काही क्रिया दिसते? विचारल्यामध्ये क्रिया दिसते ना? शिक्षकांनी मुलांना प्रश्न विचारले. काय क्रिया केली? शिक्षकांनी प्रश्न विचारण्याची क्रिया केलेली आहे. आईने मला रुचकर जेवण जेवू घातले. जेवू घातले. परी जाता जाता सुगंध संघे न्यावा. पकडा त्याला पटकन सर्वांनी. पकडा. शाबास, तिला परफेक्ट समजलेलं आहे. पकडा. क्रिया काय झालेली? पकडण्याची झालेली. सर्वांनी काय येईल रे इथे? सर्वांनी काय येईल इथे? हा, सर्वनाम येईल ना हे? हा, मग पकडा काय झालेली? क्रिया झालेली आहे.
रिकाम्या जागी योग्य क्रियापद, क्रियापदाचा पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. 1. झाडाच्या काहीच फांद्यांना मोहर फुलतो. बालचित्रकार भिंतीवर सुंदर चित्रे इथं काढतो. पर्याय तरी आहे का? हा बघा ना, वाचा ना. रेखाटतील. रेखाटतील काय आहे? रेखाटतील. तू सांगितलं, मोठ्याने बोलत जा ना बाळा. मग सांगितलं तर. गेला रविवार आम्ही अगदी डॅश. गेला रविवार आम्ही अगदी मजेत घालवला. बरोबर. दुकानदाराने चिमट्यांची किंमत 50 रुपये डॅश सांगितली. ती बातमी ऐकून मला रडू इथं आहे का ऑप्शन? आले ऑप्शन आहे. कोसळलं. 3. प्रश्न क्रमांक 3. पुढील प्रत्येक प्रश्नाच्या पर्यायातून क्रियापद असणाऱ्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. बोला. रे. आन कान पान रान. हा काय? क्रिया. क्रिया. क्रिया हे सुद्धा चुकलेलं आहे. इथं 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 क्रिया काय आहे? दे. क्रिया काय आहे? दे. देण्याची क्रिया झालेली आहे. इथे आन कान पान रान. आन कोण बोललं? आन. आन. आन म्हणजे ही क्रिया झालेली. तो पेन आण ग. तो कागद आण. ते पुस्तक आण. कशाची क्रिया झालेली आहे? आणण्याची क्रिया झालेली आहे ना. रांगेत. रंगीत रंगीन रंगला रंगीबेरंगी. रंगला काय क्रिया झाली? रंगण्याची क्रिया झालेली आहे. क्रिया काय झालेली आहे? रंगण्याची क्रिया झालेली आहे. पाते डोलते नाते दाते. डोलते क्रिया कशाची झालेली आहे? डोलण्याची क्रिया झालेली आहे. क्रिया बघा. क्रिया काय झालेली ते बघा. उगवत उगवून उगवता उगवतो. उगवतो. सूर्य काय? उगवतो. बघा. नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद. आता याच्यात आपल्याला 4ही याचे दिलेले आहेत प्रश्न. पहिला आहे पुढे दिलेल्या प्रत्येक शब्द गटात 3 शब्द एकाच जातीचे आहेत. त्यातील वेगळ्या जातीचा शब्द ओळखून त्याच्या पर्यायाला वर्तुळ रंगवा. बघा. सुंदर, सुवासिक, हिस्र आणि पर्वत. मला नुसतं उत्तर नकोय, मला कारणही हवंय त्याचं. सांगा. पर्वत हे इथे नाम आहे. पर्वत हे इथे नाम आहे. फक्त पर्वत हे नाम आहे. बाकी सगळे विशेषण आहेत. बाकी सगळे काय आहेत? विशेषण. नदी, स्वतः, डोंगर, समुद्र. अनुज. अनुज 1 मिनिट. ऑप्शन नीट निरीक्षण करा. उत्तर देण्याची घाई नका करू. फक्त बघा बरं. नदी. हा पहिले काय बोलला? स्वतः. 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 हा स्वतः इथे काय आहे? काय आहे? हे सर्वनाम आहे. बाकी इथे सगळे आपल्याला नाम दिसतंय. हा काय आहे? स्वतः सर्वनाम. सॉरी. हा सर्वनाम आहे. म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती किंवा स्वतः हा सर्वनाम आहे. बरोबर. पुढे. पाहिला, लिहिला, अभ्यासू, वाचला.
अभ्यासू हे सगळे क्रियापद आहेत. हे सगळे क्रियापद आहेत. बाकी फक्त अभ्यासू वेगळा आहे. जो, हो, तो, जी. एकदा ठरवून घ्या नक्की काय सांगायचं. हो बघा, हे सगळे सर्वनाम आहेत. जो, तो पुस्तक उचलेल्याने अभ्यासाला बसेल. जो, तो हा म्हणजे सर्व, तो झाला. जी, हा जिने आज हिरव्या कलरचं रबर लावलेलं आहे, तिने तिथे बसावे. जी आणि ती. हा हो वेगळा आहे इथे. काय, कोण, केव्हा, कोणी. हा केव्हा. हो केव्हा. पुढे. पुढील प्रत्येक वाक्यातील अधोरेखित केलेल्या शब्दांची जात ओळखून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. आकाशात सुंदर इंद्रधनुष्य दिसत होते. सांगा काय आहे इंद्रधनुष्य. नाही सगळे सांगून टाका एकदम. सगळे सांगून टाका एकदम. नाम. इंद्रधनुष्य काय आहे. नाम आहे. त्याच्या हातातील पिशव्यांमध्ये भाजी होती. त्याच्या काय आहे. त्याच्या सर्वनाम. काय आहे. सर्वनाम. अंगणात टिपूर चांदणं पडलं होतं. विशेषण. चांदणं कसं पडलं आहे. टिपूर चांदणं पडलेलं आहे. चांदणं कसं पडलंय. टिपूर. थांबवतात जमिनीची धूप, झाडे आणि त्यांची मुळे. आता थांबवतातला काय आहे. थांबवतातला काय येईल. काय कळतंय थांबवतात शब्दामधून. काय कळतंय. क्रिया होते थांबवण्याची. काहीतरी क्रिया होते थांबवण्याची. मग काय आहे. क्रियापद. काय आहे. क्रियापद. अण्णा आयुष्यभर गरीब मुलांच्या शिक्षणासाठी झटत राहिले. गरीब. बोला. हा विशेषण. मुलं कशी आहेत. गरीब. मुलं कशी आहेत. गरीब. प्रश्न क्रमांक 3. आम्ही जंगलात हिंस्र प्राणी पाहिले. या वाक्यातील प्रत्येक शब्दाची जात ओळखून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. आम्ही काय आहे. सर्वनाम. जंगलात. जंगलात नाम. गीतांजली लक्ष दे. हिंस्र विशेषण. काय आहे. विशेषण. प्राणी कसे आहेत. हिंस्र प्राणी. नाम. प्राणी काय आहे. नाम. पाहिले. क्रियापद. क्रिया झालेली आहे. पाहण्याची क्रिया झालेली आहे. पाहण्याची काय झालेली आहे. क्रिया झालेली आहे. पुढे. हवा थंडगार सुटल्याने गरम चहा हवा. या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. आता हवा दिलेला आहे. बोला काय आहे. नाम. सर्वनाम. हा नाम. काय आहे. नाम. तू दोन्ही कर जोडून नमस्कार कर. कर काय आहे. क्रियापद. काय आहे. क्रियापद. करण्याची क्रिया झालेली आहे तिथे हात जोडण्याची. सुधीर दररोज वाचन करतो. काय आहे. हा काय आहे. काय म्हटलंय. या वाक्यात सुधीर ऐवजी साधना हे नाव लिहिल्यास
तयार होणारे वाक्य ओळखा. आता काय करायचंय सुधीर? साधना दररोज वाचन करते. नाम व त्याचे विशेषण यातील चुकीची जोडी, चुकीची जोडी ओळखा. काय करायचंय? चुकीची जोडी ओळखायची आहे. मित्र, भित्रा, ससा, चपळ, हरणे, उंच, झिरप, अरुंद, वाघ. हे बघा, ससा भित्राच असतो, हरण चपळच असतं, जिराफ उंचच असतो. पण वाघ अरुंद असतो का? असा नसतो ना. वाघ असा धिप्पाड असतो, मोठा असतो की नाही? हा. हिरव्या पिसांचा ध्यास धरणीला, टिपूर मोत्यांची आस मोरणीला. या वाक्यात एकूण किती विशेषणे आलेली आहेत? चला, पण कोणते कोणते बाळा सांग. हा हा. हिरव्या पिसांचा, पीस कसे आहेत? हिरवे. आणि मोत्यांचे टिपूर, मोती कसे आहेत? टिपूर. किती झाले? 2. किती झाले? 2. प्रश्न क्रमांक 9. पुढील वाक्यात हसणे या क्रियादर्शक शब्दाचे योग्य क्रियापद रूप निवडा. विविध नकला करून विदूषक प्रेक्षकांना हसवतो. आम्ही तुला सूचना देतास तू त्या झाडामागे लप. या वाक्यात एकूण किती सर्वनाम आले आहेत? नक्की का? 4. कोणते कोणते आलेले आहेत बरं? आम्ही, हा, तुला, हा, तू, हा, किती आहे? 3. किती आहेत? 3. किती आहेत? 3. नक्की काय? एखादा राहिला नाही ना. आम्ही तुला सूचना देताच तू त्या झाडामागे लप. मी तुला, बरोबर आहे. संपलं का? ओके. काय शिकलो आपण आज? मला सांगायचं आज काय शिकलो? आज आपण शब्दांच्या जाती शिकलो. शब्दांच्या जाती कोणत्या कोणत्या? पहिलं सांगायचं, सिक्वेन्सली सांगायचं मला, सिरियली. काय शिकलो? पहिली जात काय शिकलो? नाम. बरोबर. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. आता नाम म्हणजे काय रे बाळांनो? एखाद्या वस्तूला, व्यक्तीला दिलेलं नाव. सर्वनाम म्हणजे नामाबद्दल वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात. तो, ती, ते, ती, त्या, ते, आम्ही, तुम्ही, आपण, हे सगळे सर्वनाम. विशेषण म्हणजे काय? हा, नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. सुंदर मुलगी, सुंदर अक्षर, शूर राजा, त्याच्यानंतर वेगवान चित्ता. वेगवान काय झालं? विशेषण झालं. वेगवान काय झालं? विशेषण झालं. सुंदर काय झालं? विशेषण झालं. कळलं? पुढे क्रियापद. ज्या शब्दामधून क्रिया कळते आपल्याला आणि अर्थ पूर्ण होतो त्या वाक्याचा, त्याला क्रियापद असे म्हणतात. लता मंगेशकर सुंदर गाणे गातात. गातात काय झालं? क्रिया. गाणे नुसतं म्हटलं तर चालेल का? सचिन तेंडुलकर खूप छान क्रिकेट खेळतो. खेळतो क्रियापद झालं की नाही? म्हणजे आज आपण या शब्दांच्या 4 जाती शिकलेलो आहोत. आता आपण उद्याच्या पाठामध्ये काय शिकणार आहोत? याच्या पुढचा जो भाग आहे तो आपण शिकणार आहोत क्रियात्मक व्याकरण. याला 40% भारांश आहे. चला तर मग आता भेटूया उद्या.